नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत मंच या यूट्यूब चॅनलवर आज आपण वाचन संस्कृती या विषयावर चर्चा करण्यासाठी एक अत्यंत विशेष पाहुणे लाभले आहेत, ज्यांच्या लेखणीने आणि वाचकांना समृद्ध केले आणि ज्यांचा मराठी साहित्यातील प्रवास प्रेरणादायी आहे, असे प्रसिद्ध लेखक गज आनंद म्हात्रे सर. चला तर मग सरांकडून जाणून घेऊया की आजच्या काळात आपण आपली वाचन संस्कृती कशी जोपासावी याबद्दल. सर, मी तुम्हाला विचारतो की तुमची वाचनाची आवड कशी निर्माण झाली? माझे वडील एक कामगार होते आणि ते कामगार असताना त्यांना शनिवार रविवार सुट्टी असायची आणि त्यांनी आणून ठेवलेले रामायण, महाभारत, जादूच्या गोष्टी, हिसाबनीती वगैरे अशी पुस्तकं त्यांच्याकडे संग्रह होते आणि ते वाचत असायचे. मग ते काय वाचतात ते त्याचं कुतूहल मला होतं आणि मी जसा 3री-4थीला गेलो तेव्हा मग ती पुस्तकं चालवून बघितली आणि मला मग हळूहळू ती वाचण्याची आवड निर्माण झाली. आणि आमच्या त्या लहानपणी चांदोबा नावाचं एक मासिक यायचं, ते जुनं असायचं, म्हणजे मंथली 5-6 महिन्यानंतरचं यायचं, कारण ताजा अंक इथं मिळत नसे, ते पुण्याहून वगैरे यायचं, बरोबर, ठाण्याहून यायचं. तो जुना चांदोबा अंक आम्ही वाचायचो. त्याच्यामधल्या गोष्टी, त्यातल्या बोधकथा खूप आवडायच्या आणि विशेष म्हणजे त्यातली चित्र अतिशय लक्षवेधी असायची. त्यानंतर आमच्या घराच्या जवळ, म्हणजे जुन्या घराजवळ विठ्ठल मंदिर होतं. त्या विठ्ठल मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण, सप्ताह असेल त्या दिवशी पुराणाचं वाचन आणि सत्यनारायणची पूजेच्या वेळी सत्यनारायणची कथा वाचून सांगत असत. तर ते वाचताना आपल्याला वाटायचं असं बालमनाला का आपल्याला पण असं वाचता आला पाहिजे. बरोबर. किंवा एखाद्या घरी माणूस वारला तर तिथं 10 दिवस जागरण करत असत. ते जागरण करताना एखादा गरुड पुराण, एखादा विष्णू पुराण वाचून सांगत असत आणि ते ऐकण्यासाठी त्यांचे नातेवाईक आणि शेजारी पाजारी लोक जमत असत. तर ते ऐकताना आणि तो माणूस जो वाचत असे त्याच्या शैलीमध्ये, ती शैली बघून वाचायचं का आपल्याला पण असं स्पष्ट वाचता आलं पाहिजे. बरोबर. त्याच्यातून वाचनाचं आकर्षण सुरू झालं आणि मग दुकानावर गेल्यावर चण्याची पुडी, वाटाण्याची पुडी, तर ते वर्तमानपत्रात असायची पुढे. ते चणे वाटाणे खाऊन झाल्यावर त्या पेपरमध्ये तुकड्यामध्ये काय ते वाचायचं आलटून पालटून, बरोबर, आणि मग ते पेपर फेकून द्यायचं. अशा कमीत कमी साधनांच्या माध्यमातून वाचनाची आवड झाली आणि शाळेत जी मराठी क्रमिक पुस्तकं होती त्यातले धडे वाचायचो आणि वाटायचं का ह्या लोकांनी किती सुंदर लिहिलेलं आहे, वेगवेगळे विषय. त्याच्यातून त्या लेखकांच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. परंतु आमच्या लहानपणी कुठल्याही प्रकारचे ग्रंथालय इथं उपलब्ध नव्हतं. बरोबर. किंवा आदानप्रदान, पुस्तक आदानप्रदान अशी व्यवस्था नव्हती. किंवा शिक्षकसुद्धा गरीबच होते, त्यांच्या घरी पुस्तकं नसायची, फक्त पाठ्यपुस्तकच ते वापरत असत. तर अशा कठीण परिस्थितीमध्ये वाचन संस्कृती मिळेल ते तुकडा वाचून आम्ही जोपासली. व्हेरी नाईस. तुमच्या लहानपणीच्या वातावरणात वाचन संस्कृतीचे स्थान काय होते? वाचन संस्कृती म्हणजे आमच्या लहानपणी पुराणांचं महत्त्व जास्त होतं. म्हणजे लोकांची पुराणांवर श्रद्धा जास्त असायची. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पुराण लावत असत, तर त्या पुराणांच्याबद्दल लोकांना आकर्षण होतं आणि जो पुराण वाचत असे त्याला ते एक शांती देवदूतच समजायचे. त्याच्या काही लोक पायाही पडत असत. बरोबर. इतकं ते वाचनाला आध्यात्मिक महत्त्व होतं. आणि एखादा गोष्ट बघायची असेल तर एखाद्याच्या घरीच पंचांग असायचं, म्हणजे 100 घरात एखादंच पंचांग असायचं. बरोबर. त्याच्या घरी जाऊन ते पंचांग बघायचं आणि तो वाचून दाखवायचा. अशीच छोटी छोटी साधनं होती वाचनाची. तुमच्या लेखनावर कोणत्या लेखकांचा किंवा पुस्तकांचा प्रभाव पडला आहे? कारण तुम्ही लेखक आहात म्हणून विचारतोय हा प्रश्न. मी कॉलेजला गेल्यानंतर वाशीला आयशील कॉलेजमध्ये होतो, तर त्या कॉलेजची ग्रंथालय होतं आणि मग त्या ग्रंथालयातून मी पुस्तकं घेऊ लागलो. तर त्या पुस्तकं घेणारा मी 2-4 पैकी एक होतो. तेव्हा ते पुस्तकं कोण घेत नसत. तेव्हा मला माझ्या हातात गोनी दांडेकर, पु ल देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर यांची पुस्तकं मला वाचायला. तर माझा सर्वात आवडता लेखक आहे गोनी दांडेकर. कारण गोनी दांडेकरांचं लेखन हे त्रिकोणी कोणातून असायचं. म्हणजे त्यांच्या लेखनामध्ये माणूस, निसर्ग आणि बोलीभाषा. गोनी दांडेकर असा एकमेव लेखक आहे का त्यांनी त्यांच्या एकूण पुस्तकात 24 बोलीभाषांचा वापर केलेला आहे. असा कुठलाच लेखक नाही एवढ्या बोलीभाषेचा वापर करणार. आणि हा लेखक
ज्या गावात ती कथा घडली त्या गावात जाऊन राहत असे. उदाहरणार्थ जैत्रेजत ही कर्नाल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातकरी वाड्यामध्ये घडलेली घटना आहे. जैत्रेजत बरोबर आहे. तो ठाकूर मधाचं पोलं काढायला कड्यावर चढतो, ही घडलेली घटना आहे. आणि त्या माणसांच्या घराच्या बाजूला झोपडी करून हा माणूस 2 महिने तिथं राहत होता. मग त्यांची बोलीभाषा त्यांनी टिपली, ती कथा बघितली, ती माणसं बघितली, तो निसर्ग बघितला आणि तीच सवय मला लागलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या कादंबऱ्यामध्ये पूर्ण निसर्ग असतो आणि माणसं असतात, बोलीभाषा असते. अशा प्रकारे गोनी दांडेकरांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. छान छान छान. वाचनाने तुमच्या विचार प्रक्रियेत आणि जगण्याच्या दृष्टिकोनात काय बदल घडवून आणले? खूप बदल झाला वाचनामुळं. वाचत गेलो तसं बाबासाहेब आंबेडकर वाचनामध्ये आले, साने गुरुजी आले, लोकमान्य टिळक आले, वीर सावरकर आले. त्यांच्यामुळं लक्षात आलं की वाचन हे असा मार्ग आहे की तो माणसाला महामानव बनवू शकतो. आणि त्याच्यामुळं मग इतर जी बारीक सारीक व्यसनांचं आकर्षण असतं ते तुटलं. जे वाईट मार्ग असतात काही बारीक सारीक त्यांच्यापासून मी दूर राहिलो आणि वाचनामुळं लेखनाकडं वळलो. साहित्य संघटना, साहित्य मंडळं, साहित्य संमेलनं यांच्याकडं मी वळलो गेलो. त्याच्यामुळं वाचनामुळं माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. आणि आता मला अख्ख्या मुंबईत साहित्यिक लेखक म्हणून ओळखतात. छान. त्याचं कारण वाचन हेच आहे. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे वाचन जसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तसं वाचन हे सुद्धा तेच पूरक आहे, सगळं पूरक आहे. आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती खरोखरच कमी होत आहे का की त्याचे स्वरूप बदलत आहे? वाचन संस्कृतीचे स्वरूप बदलत आहे. आता डिजिटल लोक ई बुक वाचतात, परंतु हातात पुस्तक घेणं आणि ई बुक वाचणं याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि तुम्हाला हातामध्ये पुस्तकाचा स्पर्श होतो. बरोबर. तुम्हाला पुस्तकाचा नवा असेल तर गंध पण येतो, त्याचा रूपरंग प्रत्यक्ष दिसतो. ते ई बुकमध्ये मिळत नाही. आणि ई बुकमध्ये तुम्ही 1-2 पानं वाचल्यानंतर तुमचे डोळे दुखतात, तुमच्या डोळ्यावर तणाव येतो आणि तो ज्येष्ठ नागरिकांना त्याचा जास्त त्रास होतो. तरुण वयात तुम्ही ई बुक वाचू शकता, पण प्रत्यक्ष पुस्तक वाचण्यामध्ये जो आनंद आहे तो ई बुकमध्ये नाही आहे. त्याच्यामुळं वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि आत्ताची पिढी इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळं किंवा हिंदीच्या भाषेच्या वापरात ते असल्यामुळं त्यांचं मराठीकडं दुर्लक्ष झालेलं आहे. तर त्या डिजिटल याचा माध्यमाचा मराठी वाचनाचा वापर होऊ शकतो, पण त्याच्यासाठी जन आंदोलन उभारणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या संघटना त्याच्यामध्ये उतरल्या पाहिजे आणि पदोपदी त्याचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे ते असं आपण म्हणू शकतो की बाबा ई बुक वाचण्यासाठी नवीन ऑडिओमध्ये फॉर्ममध्ये जर आलं तर त्याचा इम्पॅक्ट फारच पडू शकतो, असं तुम्हाला वाटतं? हो, पडू शकतो, पण त्याची आवड असणे गरजेचं आहे. कारण जेवढी माणसं तेवढ्या त्यांच्या प्रवृत्ती असतात. वेगवेगळी माणसं आपण बघत असतो, त्याप्रमाणे ते त्यांचं छंद, त्यांची आवड बदलत असते. कारण नवीन फॉर्म जो आला आहे त्याचा लोक कित्येक साहित्य प्रकाशन संस्था आता करत आहेत. त्यांची बरीचशी पुस्तकं ऑडिओमध्ये आहेत, ई बुकमध्ये आहेत, तर त्यांनी त्यांचा वापर सुरू केलेला आहे आणि त्यांना त्याला प्रतिसाद पण मिळत आहे. निश्चितच त्याचा फायदा आपल्या पुढच्या जनरेशनला होऊ शकतो. सोशल मीडिया आणि रील्सच्या काळात सलग 2-3 तास बसून पुस्तक वाचण्याची एकाग्रता कशी टिकवावी? हा मात्र तारेवरची कसरत आहे हा प्रश्न. म्हणजे कारण ती जुन्या माणसांकडं, जुन्या पिढीकडं 2-3 तास बसून वाचण्याची क्षमता होती, ती आता नवीन पिढीकडं नाही आहे. कारण तो जर वाचायला बसला तर फोन वाजला तर फोन घेतो, मध्येच काय टी व्हीची आठवण आली तर टी व्ही लावतो, मध्येच काय त्याला खाण्याच्या आठवण आली तो खातो. म्हणजे त्याचं मन एकाग्र होत नाही. आणि मन एकाग्र होण्यासाठी तुम्हाला मनावर सुद्धा संस्कार करावे लागतात. आणि ते संस्कार आता नवीन पिढीवर झालेले होत नाहीत किंवा झालेले नाही आहेत. त्याच्यामुळं 3 तास बसणं ही नवीन पिढीसाठी कठीण जातं. ते 15-20 मिनटं वाचतात आणि सोडून देतात. परत त्याची ती कंटिन्युटी राहत नाही, कुठून वाचलं तर कुठपर्यंत सोडलं होतं. त्याच्यासाठी मन एकाग्र करणं गरजेचं आहे. आणि वाचनामुळं मन एकाग्र होतं आणि त्याच्यासाठी त्याचा छंद लागावा लागतो. बरोबर. छान. ऑडिओ बुक्स आणि ई बुक्स यामुळे वाचनाची गोडी वाढते की मूळ वाचन संस्कृतीला धक्का बसतो? मूळ वाचन संस्कृती आता कमीच झालेली आहे. तुम्ही जर कुठल्याही ग्रंथालयात बसून निरीक्षण केलं तर साधारण आता ज्यांचं वय 60 आहे, 65 आहे, 70 आहे अशी लोक ग्रंथालयाकडे येतात. आणि ज्यांचं वय 25-30 आहे अशा वयोगटातली मुलं मुली ग्रंथालयाकडे येताना दिसतच नाही. आणि ते सभासद पण होत नाहीत. अगदी इंग्रजी ग्रंथालय असलं तरी होत नाही.
कारण त्यांच्या हातात मोबाईल आल्यामुळं त्यांचं माध्यमच बदललेलं आहे आणि त्यांची बुद्धीही बदललेली आहे. त्याचा परिणाम वाचन संस्कृतीवर निश्चितच झालेला आहे. याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे की आता तुम्ही काय त्याच्यावर काय प्रयोग केलेले आहेत का, की तुमचे व्यक्तिगत काय अनुभव आहेत? आम्ही वाचन ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचक मेळावा घेतो, तेव्हा काही तरुणांना बोलवतो आणि मग त्यांना बसवतो, आमचे विचार त्यांना सांगतो आणि त्यांच्या हातात माईक देऊन त्यांना काय वाटतं तेही बोलायला सांगतो. बरोबर तर तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं पाहिजे आणि तुम्हाला कधी कुठल्या वेळेत वाचायला आवडेल, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, तर त्यांचा मागोवा घेतो आणि त्यांना वडिलांना सांगून त्यांच्या पालकांना सांगून त्यांना सभासद करून घेतो आणि काही लोकांना कन्सेशनही देतो. अशा योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. कारण मी आता जर 2 ग्रंथालयांच्या कमिटीवर आहे. आमची मासिक सभा दर महिन्याला असते. त्याच्यात हे विषय येत असतात की वाचक कसे वाढवावे. तर मी असं सुचवतो की मुलं जर आपल्याकडे येत नाही तर आपण मुलांकडे जाऊया. तर कसं जाणार, तर शाळामध्ये आपण वाचक मेळावा घेऊया, एक ग्रंथदिंडू काढूया किंवा तिथं एखादा कार्यक्रम घेऊन त्या मुलांसाठीच वेगळा एक कार्यक्रम करायचा, आपणही बोलायचं आणि त्याने बोलायचं आणि आपल्या ग्रंथालयाचे बॅनर, माहिती पत्रकं तिथे लावायची, पॉम्पलेट वाटायचे, म्हणजे आपलं ग्रंथालय काय करतं हे त्यांच्यापर्यंत पोचेल. अशा योजना आखायच्या. या स्टेजपर्यंत आपण आलेलो आहोत. मुलांमध्ये वाचनाची गोडी कशी निर्माण करावी, पालकांनी आपल्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी घरगुती स्तरावर कोणते छोटे प्रयोग अजून करावेत असं तुम्हाला वाटतं? आता माझा एक मित्र आहे, तर तो काय करतो, त्याचा नातू आहे, तो नातू त्याच्याकडं काहीतरी मागतो, आईस्क्रीम द्या, फळं द्या, चॉकलेट द्या. मग तो काय करतो, मी तुला आईस्क्रीम देणार, मग ही गोष्ट वाचून दाखव. तो पुस्तक त्याला देतो, ती गोष्ट असते 5-6 पानांची. बरोबर. तो वाचून दाखव, मग तो वाचून दाखवतो, तर त्याला आईस्क्रीम पाहिजे असतं. बरोबर. मग आईस्क्रीमच्या लोभापायी तो मुलगा ती गोष्ट वाचतो आणि आजोबाला आनंद होतो, बा चला एक गोष्ट तरी वाचून झाली, तुला आईस्क्रीम घे. अशा प्रकारचे खेळ म्हणा, प्रयोग पालकांनी केले पाहिजे. बाबा तुला हे पाहिजे, सायकल पाहिजे, स्कूटर पाहिजे, तर तू हे करायला पाहिजे. वाचनाचा मेंबर हो, का दररोज वाचून मला वर्तमानपत्र दाव. माझे आजोबा मला लहानपणी, मी मराठी चॅनल असताना दररोज वर्तमानपत्र वाचायला लावायचे. बरोबर आहे. बरोबर. आणि ते बसून असायचे, पूर्ण सर्व वर्तमानपत्र वाचलं का मग ते उठायचे. असे काही प्रयोग आपल्याला घरोघरी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी करता येतील. छान छान, व्हेरी नाईस. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये केवळ अभ्यासाची पुस्तके न वाचता अवांतर वाचन वाढवण्यासाठी काय करता येईल असं आपल्याला वाटतं? प्रत्येक वाचनालयामध्ये अवांतर पुस्तकं असतातच वाचनाची. वेगवेगळे विषय असतात. संकलनामध्ये प्रवास वर्णनं असतात, खेळांची असतात पुस्तकं, मुलाखतींची असतात. तर आत्ताच्या मुलांचा जो हिरो असेल, जो कोणी कुठलाही असतो, फुटबॉलमधला असतो, क्रिकेटमधला असतो, विम्बल्डनमधला असतो हिरो, तो काय एका दिवसात हिरो झालेला नसतो. त्याने पण काबाड कष्ट केलेले असतात, मेहनत घेतली. तर त्याचं चरित्र त्याला वाचायला सांगायचं. कारण त्यांना नुसतं नाव असतं सचिन तेंडुलकर, पण सचिन तेंडुलकर गलीत क्रिकेट खेळला, रस्त्यावर क्रिकेट खेळला, मैदानात क्रिकेट खेळला आणि मग तो क्रिकेटर झाला. त्याचा जो प्राथमिक प्रवास आहे तो त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. का माणूस असा हिरो होत नाही. आता हिरो जरी तुम्ही शाहरुख खान घेतला तर आधी त्याने सिरियलमध्ये काम केलं. बरोबर आहे. आणि मग सिरियलमध्ये अफाट काम करून, घाम घालून तो मग पिक्चरमध्ये आला. पिक्चरमध्ये पण डे नाईट काम करून, ते रात्री पण शूटिंग करतात, दिवसा पण करतात. आणि एवढी मेहनत घेतल्यावर मग त्यांचा पिक्चर चमकतो. आणि आपण 2.5-3 तासांनी बघतो आणि आपल्याला वाटतं तो हिरो झाला, तर तो एका दिवसात हिरो झालेला नसतो. अशा प्रत्येक क्षेत्रातले जे हिरो आहेत, स्टार आहेत, नायक आहेत, त्या नायकांची चरित्र त्यांनी वाचली पाहिजे. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल की यशाचा मार्ग सोपा नसतो, तो कष्टातून जात असतो आणि त्या अनुषंगाने ते काहीतरी प्रयत्न करतील. पण तुम्हाला असं वाटतं का की अशा हिरोंची पुस्तकं छोटी छोटी आपण करायला हवी आहेत वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये, सगळ्या लँग्वेजमध्ये, मराठी, सगळ्या कला क्षेत्रातल्या, क्रीडा क्षेत्रातल्या, कला, संस्कृती, त्यातले जे चमकदार कामगिरीची माणसं आहेत त्यांची चरित्र आली पाहिजेत. ती नाहीत तेवढी. तुम्ही काय असं यापूर्वी काहीतरी भाषा संवर्धनासाठी काम केलेलं आहे, नाटक लिहिणं असेल काय त्या संदर्भात? नाटक मी 2 लिहिले आहेत आगरीमध्ये. एक जोरी तुझी माझी, जोरी तुझी माझी म्हणजे जोडी तुझी माझी. तर त्या नाटकाचा विषय असा होता की आमचा आगरी समाज आहे, त्याच्याच बाजूला राहणारा कोली समाज आहे. परंतु पूर्वी आगरी आणि कोली समाजामध्ये लग्न होत नसत. प्रेम झाला तर त्याला विरोध करत असत आणि लग्न होऊन देत नसत. तो होऊन द्यावा, का होऊन द्यावा,
तर त्याच्यामध्ये असे संवाद होते का एकच समुद्र आहे आणि 2 किनारे आहेत, बरोबर आहे. एकच एकुरे आहे, दोघांची कुलदेवता आणि तुम्ही दोघं बघतात, हां, एकच तुमची मराठी शाळा आहे ना, तुम्ही तिथं शिकता, बरोबर आहे. एकच बाजार आहे ना, त्या बाजारात तुम्ही जाता, बरोबर आहे. एकच काय आपले मंदिर आहे. गाव आहे, त्या गावात तुम्ही राहता, एक मंदिर आहे, त्या मंदिरात तुम्ही जाता. म्हणजे तुमच्यात फरक तसा काय नाही, फक्त व्यावसायिक फरक असल्यामुळं ते आगरी, आम्ही कोली, ते भंडारी, असे हे जातीभेद होता, तो नष्ट होण्यासाठी मी त्या जोडी तुझी माझी म्हणजे आपण जोडी जोडीनं राहू अशा विषयावर ते नाटक मी लिहिलं होतं आणि ते या परिसरात गाजलं होतं. त्याच्यानंतर मी दुसरं नाटक लिहिलं होतं, गोमू संगतीनं माझ्या तू येशील का, हे सुद्धा आगरी नाटक आहे. तर आत्ताची मुलं आईवडिलांना सांगतात मला मोटरसायकल घे, स्कूटर घे, कार घे, आणि ते फिरण्याचे स्वप्न बघतात किंवा घेतली तर फिरत राहतात पण काम करत नाही. बरोबर मग त्या नाटकात असं मी दाखवलं, तुम्ही नुसतं फिरत राहिले आणि ते इथं आलेले भैये, बिहारी, यूपीवाले, दिल्लीवाले लोक कामं करतात, पैसे कमावतात, फ्लॅट घेतात. उद्या आपल्या मुली त्यांच्याबरोबर गेल्या तर तुम्हाला लग्नाला मुली मिळतील का? नाही तर मिळणार. तुम्ही कोणाशी लग्न करणार? त्यांच्या मुलींशी. तर याच्यावर विचार करा. गोमू संगतीनं माझ्या तू येशील असं बोलशील तेव्हा तुझ्याकडे काहीतरी पाहिजे, खरं तुझं भांडवल पाहिजे, धंदा पाहिजे, व्यवसाय पाहिजे, नोकरी पाहिजे, आणि बरोबर ते आहे. फाउंडेशन पूर्ण केल्यावर मग तू म्हणू शकतोस का गोमू तू माझ्या संगतीने येशील का, छान असं छान. त्या नाटकाचा विषय होता. बरोबर असे 2 नाटकं मी प्रबोधनपर केली होती, त्याचे प्रयोग मुंबईच्या परिसरात थिएटरमध्ये पण केलेले आहेत. छान छान छान. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या याच्यासाठी. धन्यवाद. तर मला सांगा, लेखकाची जबाबदारी आणि सामाजिक भूमिका, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी लेखकाने आजच्या वाचकाची नाडी ओळखून कशा प्रकारचे लेखन करणे गरजेचे आहे? समाजामध्ये अनेक प्रकारची दुःख आहेत आणि त्या दुःखावर लेखकांनाच लिहिलं पाहिजे, कारण ते त्याला लेखकालाच ते सुचतं का काय लिहायला पाहिजे, बरोबर. कारण ते सामान्य वाचकाला कळत नाही. आणि म्हणून समाजाची सुखदुःख, समाजाच्या समस्या, समाजाला आवश्यक असलेले उपाय गरजा हे लेखकानेच मांडले पाहिजे आणि तो लेखकच मांडणार. आणि त्याला प्रतिसाद मात्र लोकांनी द्यायला हवा, कारण लेखकाला सध्या तरी तसं काय मिळत नाही आहे. बरोबर आहे. हिंदी चित्रपट लेखकांना खूप पैसे मिळतात ती गोष्ट वेगळी, बरोबर आहे. त्याच्यासाठी पण त्यांनी आयुष्य झिजवलेलं असतं. तर आजची लेखकाची परिस्थिती तशी गरीबच आहे, परंतु छंदामुळं, आवडीमुळं लेखक आपला मार्ग चालवत असतात आणि ते समाजाकडेच पाहत असतात आणि समाजाचेच प्रश्न ते मांडत असतात आणि त्याच्यावर प्रकाश टाकत असतात. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. आपल्या आजूबाजूला असलेली सार्वजनिक वाचनालये पुन्हा सांस्कृतिक केंद्र म्हणून कशी सक्रिय करता येतील असं वाटतं? हो, असे प्रयोग आम्ही केलेले आहेत. मी ज्या 2 ग्रंथालयाच्या कमिटीवर आहे तिथं आम्ही दर महिन्याला वेगवेगळे कार्यक्रम घेतो. म्हणजे लेखक आपल्या भेटीला, वाचक मेळावा, एखादे व्याख्यान, एखादा गीत गायनाचा कार्यक्रम, एखादी नाटिका, एखादी स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि गोष्टींची स्पर्धा, कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा, असे कार्यक्रम घेऊन आम्ही इतर समाजातल्या घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची व्हिडिओ, त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांना देत असतो. की नुसतं वाचायला या म्हणून सगळ्यात त्याच्या अनुषंगानं इतर गोष्टींना पण आम्ही स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं प्रबोधन करतो. छान छान छान. साहित्य संमेलने आणि ग्रंथोत्सवांचा वाचन संस्कृती वाढवण्यात खरोखर किती वाटा असतो? साहित्य मंडळ, संस्कृती मंडळ आणि संमेलनाचा याच्या जनजागृतीमध्ये मोठा वाटा आहे, कारण ते तसे कार्यक्रमाची आखणी करतात आणि कार्यक्रमामध्ये कवितेच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, नाट्य प्रवेशाच्या माध्यमातून ते समाजाचं प्रबोधनच करत असतात आणि ते समाजासाठी आवश्यक आहेत. फक्त समाजातल्या सर्व थरातील लोकांनी अशा साहित्य संमेलनाला हजेरी लावून त्या कार्यक्रमाला शक्ती दिली पाहिजे, तरच जाऊन ती वाचन संस्कृती वाढू शकेल. तर आता तुम्हाला ज्यांना वाचनाचा कंटाळा येतो किंवा ज्यांना वाचनाची सुरुवातच कशी करायची त्या संदर्भात तुम्ही त्यांना कोणती 5 पुस्तके सुचवाल की जी तुमच्या आवडीची आहेत किंवा ती त्या मुलांना वाचताना आनंद मिळेल? हो, तर तशी पुस्तकं आहेत छोटी छोटी. उदाहरणार्थ व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी हे छोटं पुस्तक आहे. बरं. तर तुम्ही ते वाचलं तर तुम्हाला त्याची आशय घनता, त्याची खोली, त्याची उंची तुम्हाला समजेल. तसंच गोनी दांडेकरांचं जैत रे जैत म्हणजे जिंकलो रे जिंकलो हे पुस्तक, त्या जैत रे जैत
त्या कातकरी बोलीमध्ये आहे ते बरोबर आहे. नाव. हम्म. पुस्तक मराठी बोली ते वाचायला पाहिजे. पु ल देशपांडेचे व्यक्ती आणि वल्ली, म्हणजे जगामध्ये किती प्रकारची माणसं असतात असू शकतं आणि किती ते संघर्ष करतात खरं आहे, आणि खरं आहे. तरी जगतात. आणि तसंच आणखी एक पुस्तक आहे प्रख्यात्र्यांचं, मी वक्ता कसा झालो. हो. म्हणजे छोट्या छोट्या कार्यक्रमातून ते भाषणं करून कसे मोठे वक्ते मोठे झाले वक्ते याचं झाले. विश्लेषण त्याने केलेलं आहे. आणि कशालाही न डंग बघता त्यांनी ते आपला कार्यभाग पूर्ण सुलभ केला ठेवलं आहे, सुलभ आणि ठेवलं. मोठे वक्ते झाले याची ती कथा आहे. म्हणून ते पुस्तक जरूर वाचले पाहिजे, मी वक्ता कसा झालो. हो. तसेच साने गुरुजींची श्यामची आई हो, हे हो. भावनाप्रधान पुस्तक आहे. ओके. आई आणि मुलाचं नातं, आई आणि मुलीचं नातं ते कसं असतं आणि त्याच्यातून कसं आपल्याला अर्थबोध होतं त्याची कल्पना येते. तसेच बहिणाबाईंच्या ज्या कविता आहेत, बर अरे संसार संसार संसार. किंवा इतर सर्व, त्या म्हणजे विद्यापीठच आहे. तर कुठल्याही वाचकांनी ते वाचल्यानंतर त्याच्या डोक्यात निश्चितच प्रकाश पडेल असं मला वाटतं. ते बोलीभाषेचं विद्यापीठ आहे असं म्हणलं पाहिजे नाही का? ऐराणी बोलीचं. अगदी अगदी अगदी. तुम्ही पुढच्या पिढीला वाचाल तर वाचाल या संदेशाचा अर्थ तुम्ही कसा समजावून सांगाल? वाचणे हे माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. असं समजा तुम्ही डीमार्टला गेलात हम्म. आणि एखादी वस्तू घेतली तर तुम्ही त्याची किंमत बघता, म्हणजे काय करता, वाचता. ते तुम्हाला वाचता नाही आलं तर तुम्हाला किंमत समजणार नाही. मग आड्याण्यासारखं तुम्हाला विचारायला लागेल याला याची किंमत किती, बरोबर आणि आहे. त्याने खोटी सांगितली तर तुमचे जास्त पैसे जातील. म्हणजे वाचाल म्हणजे तुम्ही तुमचे पैसे वाचवता. बरोबर आहे. तुम्ही चांगली गोष्ट खरेदी करता, त्याच्यावर वॉरंटी लिहिलेली असते, गॅरंटी लिहिलेली असते. ती वस्तू इलेक्ट्रॉनिक असेल ती हाताळावी कशी याचं त्याच्यावर सूचना असतात. बरोबर ते आहे. वाचण्यामुळे तुम्हाला समजतात ना. म्हणजे वाचन हा तुमचा फाउंडेशन आहे. वाचनाशिवाय तुम्ही जगू शकत नाही. वाचलं नाही तर तुम्हाला पेट्रोलचा भाव समजणार नाही, गाडीत पेट्रोल भरू शकणार नाही. वाचलं नाही तर तुम्हाला मोबाईल पण चालवता येणार नाही. बरोबर आहे. त्याच्यावर सगळे इन्स्ट्रक्शन येतात, ते वाचायलाच लागतात ना. अगदी बरोबर आहे. कुठलाही गेम असू दे, कुठलाही फंक्शन असू दे, कुठलाही प्रोग्राम असू दे, वाचनाच्याच फाउंडेशनवर पायावर सर्व ज्ञानाचा गाभारा उभा आहे. त्याच्यामुळे वाचाल तर वाचाल हे जे वाक्य आहे ते ब्रीद वाक्य आहे. ओके ओके ओके. मला एक सांगा की ह्या कथा, कवी, वैचारिक लेखक असे वेगवेगळ्या स्तरामधले लोक आहेत की जे आपल्याला मोटिवेट करतात. तर असं त्यांनी काही असं नवीन मुलांसाठी काही नवीन नवीन काही असे प्रयोग केले पाहिजेत का, आणि ते कसे केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता पूर्वी बघा, आमच्या वेळेला लहानपणी शाळेमध्ये शिक्षक आम्हाला शिकायचे, पण कधीतरी सामान्यातून एखादा जादूगार यायचा, एखादा हातचालाकी करणारा माणूस यायचा, एखादा सोंगाडा यायचा आणि सोंग करून तो कला सादर करायचा, बरोबर. एखादा व्याख्याता यायचा. म्हणजे शिक्षणाबाहेरचं ज्ञान ते देत असत. बरोबर आणि आहे. त्याच्यामुळं लोकांच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत असे की या शाळेपेक्षाही अधिक ज्ञान बाहेर आहे आणि ते आपल्याला मिळवायचं आहे अशी जिज्ञासा निर्माण होते. तसंच आजच्या पिढीला जे गेम गुरु आहेत या क्षेत्रातले, तंत्रज्ञानातले जे मोठे मास्टर आहेत, त्या लोकांनी अशा गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत. गेम म्हणा, फंक्शन म्हणा, किंवा काही दर आठवड्याला सादर करता येतील खेळासारखे वस्तू बरोबर त्या मॉलमध्ये वगैरे त्यांनी सादर केल्या पाहिजे. त्याच्यातून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल. कारण कुठलीही गोष्ट ही वाचनातूनच निर्माण झालेली आहे. गेम म्हणा, खेळ म्हणा, इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी म्हणा, सर्व वाचनाच्या पायावरच आधारित आहे. अगदी बरोबर. आणि तो मूल गाभा तुम्ही हरवलात तर तुमचा पायच डगमलित होतो. तो पक्का करण्यासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं फक्त माध्यम बदलायला पाहिजे. त्या क्षेत्रातले मास्टर त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आता मी सांगतो, त्याच्यापेक्षा समजा आमिर खानने एखादी गोष्ट सांगितली पुस्तक हातात घेऊन, मैं पढ़ता हूं तुम भी पढ़ो, त्या एका वाक्यामध्ये जादू आहे. तो टोकावर आहे प्रसिद्धीचा. लोक ते अप्रोच होतील त्याला. आमिर खान टोकावर असल्यामुळे त्याचं लोक ऐकतील. किंवा आताची कोण गायक असेल, तो गायकाने सांगितलं, आपला कोण तो पंजाबी गायक आता येतो, त्याने जर सांगितलं का हे तुम्ही पढ़ना चाहिए, जरूर पढ़ना चाहिए, तर लोक ती वाचायला सुरुवात केली. ह्या लोकांनी पण वाचलंय, तेव्हा आता ह्या लोक या स्टेजपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणून आपण पण वाचायला पाहिजे. हा संदेश त्यांच्यापर्यंत मोठ्या लोकांनी द्यायला पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी वर्तमानपत्र, मासिक, TV चॅनल, न्यूज चॅनल या लोकांनी विशेष प्रयत्न करायला हवे. बरोबर. तुम्हाला काय वाटतं, हे सायन्स जे आहे आता सगळं अध्यात्माकडे लोक चाललेली आहेत, तर आपण त्याच्यामध्ये काय प्रयोग करू शकतो की बाबा एक सायन्सच्या माध्यमातून, म्हणजे तुम्ही असं समाजाला किंवा आपल्या सोसायटीला काय असं हे द्याल, काय म्हणतात त्याला तुम्ही, एक
तुमचं ओपिनियन किंवा तुम्ही हे काय सजेस्ट कराल की बाबा हे कसं आपण सायंटिफिकली विचार करायला शिकलं पाहिजे जीवनामध्ये? संपूर्ण जगाचं ज्ञान हे विज्ञानावरच आधारित आहे. बरोबर आहे. ज्ञान आणि विज्ञानामध्ये ज्ञान शब्द येतोच. बरोबर आहे. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. बरोबर. आता हे जे लोक मनशांतीसाठी जातात बरोबर आहे. आणि ते गुरुकडे जातात, तर गुरु काय सांगतो का या गोष्टी सोडा, हां आणि मग तो माणूस त्या गोष्टी सोडतो आणि त्याचं मन शांत होतं. बरोबर. म्हणजे त्या गोष्टी आपल्यालाही माहीत असतात, बरोबर पण आहे. तो सांगतो म्हणून आपल्याला आपण ते सोडतो. करतो. बरोबर आहे. तसं विज्ञान हे जोपर्यंत तुम्हाला माहीत होत नाही, आता आपल्याला माहित आहे का बटन दाबलं का पंखा चालू होतो, हे ज्ञान आहे. बरोबर आहे. ते ज्ञान नसेल तर आपण बटनच दाबणार नाही, खरं आहे ते. पंखा चालणार नाही, पंखा नाही चालला तर आपल्याला हवा मिळणार नाही. बरोबर आहे. अशा ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे. त्याचं ज्ञान माहिती करून घेण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न केले पाहिजेत, आणि ज्याला ते ज्ञान आहे त्यांनी ज्ञान ते लोकांना दिलं वाटलं पाहिजे हां. किंवा ते पुस्तक रूपी लिहिलं गेलं पाहिजे. लिहिलं छोट्या गेलं. छोट्या त्याचे प्रात्यक्षिक पण देता येते. अगदी बरोबर. आता लिंबू सरबत कसं बनवायचं ही आई आपल्याला शिकवते, कारण तिला तिच्या आईने शिकवलेलं असतं. खरं आहे. खरं आहे. तसे ही जी शृंखला आहे ही चालत राहिली पाहिजे ज्ञानाची. ज्ञानावरच हे जग चाललेलं आहे, त्याच्यामुळे ज्ञान हे एकामागून एकाकडे गेलं पाहिजे. दिव्याने दिवा पेटवतं तसं प्रत्येक ज्ञानी माणसाने दुसऱ्या माणसाला ज्ञानी केलं पाहिजे. बरं. अर्थातच ह्या आपण ज्या वाचन संस्कृती संदर्भातला आजचा आपला एपिसोड होता, तर तो ओव्हरऑल म्हणजे तुमचा एखादा असा मेसेज आहे का सोसायटीला की बाबा हे असं झालं तर वाचन संस्कृती आणि समृद्ध होईल? संदेश आपण समाजामध्ये काय बघतो, वाढदिवसाला लोक गिफ्ट देतात, एखाद्या कटलरीची वस्तू देतात, गुच्छ देतात, स्वीट देतात. त्याच्याऐवजी तुम्ही पुस्तक द्या, आणि मग तुम्ही जर पुस्तक दिलं तर तो पण लोकांना पुस्तक देईल. म्हणजे पुस्तक देण्याची जी कल्पना आहे ती त्याचं सर्कल वाढत जाईल आणि लोकांच्या वाचन संस्कृती वाढत जाईल. वाचन संस्कृती वाढत पुस्तक जाईल. भेट देण्याची ही जी परंपरा आहे ती फारच 1% लोकच बाळगतात. 99% लोक भौतिक गोष्टीकडे बघतात. याला मिठाई दे, दारूची बाटली देणारे पण लोक आहेत, गुच्छे देणारे पण आहेत, बरोबर आहे. वस्तू देणारे पण आहेत, आणि खाण्याच्या वस्तू देणारे पण आहेत. तर त्याऐवजी ड्रायफ्रूट ऐवजी पुस्तक देण्याची परंपरा सुरू करा. अगदी लग्नात सुद्धा, माझ्या लग्नात सुद्धा मला काही लोकांनी पुस्तकं भेट दिलेली आहे. ही जी परंपरा आहे का पुस्तक भेट देण्याची, ती वाढीस लागली पाहिजे. त्याच्यामुळे लेखकांना पण आधार होईल, प्रकाशकांना पण आधार होईल, आणि त्या माणसाकडे पण पुस्तकं आल्यानंतर तो वाचतोच. आल्यानंतर नक्कीच त्यातली समजा 10 पुस्तकं आली, त्यातली 2 जरी त्यांनी वाचली तरी 20% झालं ना. खूप काही प्रगती होऊ आणि शकते. मग तो वाचल्यानंतर तो काय विचार करतो, तर माझ्याकडे पुस्तक आहेत, ग्रंथालयाला दे किंवा शाळेला दे किंवा कोणी आणख्या कुठं जाईल गरजू विद्यार्थ्यांना भेट देतो. म्हणजे ते ज्ञानाचं सर्कल वाढत जातं. म्हणून प्रत्येक माणसाने आयुष्यात वर्षात 2-4 पुस्तकं, 8-10 पुस्तकं भेट देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला वाटतं? हो. मित्रांनो, वाचन संस्कृती जोपासणं म्हणजे केवळ पुस्तक विकत घेणं नव्हे, तर ती वाचून त्यावर विचार करणं. आज श्री गजानन म्हात्रे सरांनी आपल्याला खूप साध्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला हे विचार आवडले असतील तर हा पॉडकास्ट तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. श्री गजानन सरांच्या लेखनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी केतकी प्रकाशनाच्या ॲपला व्हिजिट करा किंवा खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका दिग्गज पाहुण्यासोबत. त्यासाठी आपल्या जनमत मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.